मुलुंडमध्ये स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. लगीन घरातच शोककळा पसरली. नातीच्या लग्नासाठी आलेल्या सरपंचांचा जीव गेला. रामधन यादव यांचा मृत्यू कसा ओढवला? मुलुंड दुर्घटनेमुळे कळव्यात लगीन घरातच शोककळा पसरली. कारण या दुर्घटनेत ज्या रामधन यादव यांनी जीव गमावला त्यांच्या नातीचं लग्न होतं. एकीकडे सनई चौघडे वाजत होते तर दुसरीकडे काळ दबा धरून बसला होता. शनिवारी दुपारी होणारा लग्न सोहळा थांबवण्यात आला कारण रामधन यादव यांच्यावर काळानं घाला घातला. रामधन यादव हे सरपंच होते. त्यांच्या मृत्यूनं यादव कुटुंबासह गावावरही शोककळा पसरली आहे. नेमकं काय घडलं? रामधन यादव मुंबईत का आले होते? दुर्घटना घडली तेव्हा ते तिथं का होते? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. कळव्यात एका घरात सनईचे सूर वाजणार होते, पण मुलुंड दुर्घटना घडली आणि या सुरांना दुःखांची लय आली. वाद्य थांबली, सजावट थांबली, कारण हक्काच्या माणसावर काळानं घाला घातला. हे घडलंय रामधन यादव यांच्या घरात. रामधन यादव यांचा मुलुंड दुर्घटनेत हकनाक जीव गेला. रामधन यादव यांच्या नातीचं लग्न होतं. कळव्यात लग्नाची तयारी सुरू होती. सगळे नातेवाईक आनंदी होते. काही कामानिमित्त रामधन आणि त्यांचे 2 नातेवाईक स्वतःच्या रिक्षानं मुलुंड परिसरात जात असताना रामधन यांच्यावर काळानं घाला घातला. रामधन यादव हे मूळचे उत्तर प्रदेशातले. जौनपूर जिल्ह्याच्या भरथनी गावात ते सरपंच होते, पण बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी ते मुंबईत आले होते. गेल्या 2-3 दिवसांपासून मित्रांसह रामधन यादव मुंबईत राहत होते. शनिवारी ते एका रिक्षानं प्रवास करत असताना अचानक मेट्रो मार्गिकेच्या कठड्याचा भाग रिक्षावर कोसळला. या दुर्घटनेत रामधन यांच्यासह त्यांचे 2 नातेवाईक रिक्षाखाली दबले गेले. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. स्थानिकांनी या तिघांना कसंबसं बाहेर काढलं आणि शेजारीच असलेल्या उपासनी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात डॉक्टरांनी रामधन यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं, तर त्यांचे भाऊ राजकुमार यादव आणि माजी सरपंच महेंद्र यादव हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमी राजकुमार यादव हे स्वतः रिक्षा चालवत होते, तर रामधन आणि महेंद्र यादव मागे बसले होते. राजकुमार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जिचं लग्न होतं ती राजकुमार यांची भाची होती. राजकुमार यादव हे मुंबईतल्या भांडूप परिसरात व्यवसायानिमित्त राहतात. त्यांच्याकडेच हे सगळे जण पाहुणे म्हणून आले असल्याचं त्यांचे मित्र शशिकांत यादव यांनी सांगितलं. रामधन यांच्या मागे पत्नी, मुलं आणि भाऊ असा परिवार आहे. पण मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा ते कासार वडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्यानं जी दुर्घटना घडली त्यामुळे यादव कुटुंबावर आघात झालाय. दरम्यान यादव कुटुंबातल्या काही सदस्यांना वृत्तवाहिनीवरून अपघाताचं वृत्त समजलं. आपल्या कुटुंबातले सदस्य रिक्षा घेऊन मुलुंड परिसरात गेल्याचं त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजकुमार यांचा फोन पोलिसांच्या ताब्यात होता. त्यावेळेस त्यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आम्ही रुग्णालय गाठलं असं आनंद यादव यांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलुंड दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. तसंच मृताच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींचा उपचार राज्य सरकार करणार असल्याची घोषणा केली आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सत्यजित साळवे याला निलंबित करण्यात आले. तसंच मेट्रो ब्रिज मार्गाचं सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. या प्रकरणाची चौकशी होईल. दोषींवर कारवाई देखील होईल. पण ज्या कुटुंबानं आपला जीवलग या दुर्घटनेत गमावला त्या रामधन यादव यांच्या कुटुंबाचं दुःख कसं भरून येणार? शेवटी किती जणांना आपल्या जीवलगांचा बळी गेलेला पाहावा लागणार? विकासाच्या वाटेवर हे कठोर क्षण कधी थांबणार हा सवाल आता केला जातोय. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.